आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे जिल्ह्यातील सोनगीर आज भक्तिरसात न्हाऊन निघाले. आनंदवन संस्थांचे संस्थापक गुरु गोविंद महाराज यांच्या 106व्या पुण्यतिथीनिमित्त भव्य पालखी सोहळा पार पडला. भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. दिनांक 29 जूनपासून सुरू झालेल्या सप्ताहाची सांगता या पालखी सोहळ्याने झाली. दररोज आरती, प्रवचन, जप आणि सामुदायिक हरिपाठाचे आयोजन करण्यात आले. सकाळी लघुरुद्राभिषेकाने धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ झाला. महापूजा आणि महाआरतीनंतर पालखीला सुरुवात करण्यात आली. गुरु गोविंद महाराजांच्या मंदिरातून पालखी मार्गस्थ झाली. मागणी आणि वाजंत्रीच्या गजरात पालखीने शहरातून मार्गक्रमण केले. भाविकांनी ठिकठिकाणी पालखीचे पूजन केले. गुरु गोविंद महाराजांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यात आली. जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. सोनगीरसह परिसरातील हजारो भाविक सहभागी झाले होते. महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली. श्रद्धा आणि भक्तीचा अनोखा संगम पाहायला मिळाला. पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. सायंकाळी पालखी मंदिरात परत दाखल झाली. महाआरती भक्तिभावाने संपन्न झाली. मंदिर परिसरात छोटी यात्रा भरली होती. यात्रेत विविध दुकानांवर नागरिकांची गर्दी होती. महाप्रसाद आणि भंडाऱ्याचे आयोजनही करण्यात आले होते. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. संपूर्ण सोहळा शांततेत आणि उत्साहात पार पडला. धार्मिक परंपरा जपणारा हा सोहळा ठरला. भक्ती आणि सेवाभावाचा संदेश देण्यात आला. सोनगीरची धार्मिक परंपरा पुन्हा उजळून निघाली. भाविकांच्या जयघोषाने वातावरण भारावून गेले. भक्ती, श्रद्धा आणि एकतेचे दर्शन या सोहळ्यात घडले. गुरु गोविंद महाराजांप्रती असलेली श्रद्धा पुन्हा एकदा अधोरेखित झाली. प्रतिनिधी रमजान पिंजारी आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, धुळे.